हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दीप अमावस्या असल्याने घरामधले सर्व दिवे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पहा, असं पूजेसाठी पूर्ण तयार केलेलं आहे। चला तर मग आता पूजेसाठी हे पहा, हे सर्व घरातले दिवे धुवून घेऊन कणकीचे 5 दिवे तयार केलेले आहेत। तांदूळ घेतलेत, फुलं, सुपारी घेतलेली आहे गणपती म्हणून, हळदी कुंकू। चला मग आता मस्तपैकी आपण दिव्यांची पूजा करू। हे पहा, आपण पाटावरती चौरंगावरती लाल पीस अंथरून घेतलेला आहे। चला मग आता पहिल्यांदा आपण मधात गणपती म्हणून आपण थोडीशी तांदूळ ठेवून सर्वप्रथम पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करून घेऊ। 1 रुपयाचं नाणं ठेवून आणि त्यावरती सुपारी, हळदी कुंकू लावून घ्यायचं। प्रत्येक शुभ कार्याला गणपतीची पहिल्यांदा पूजा केली जाते आणि लाल फूल जे गणपतीला प्रिय आहे ते वाहून घ्यायचं आपण। मग नंतर समई ठेवून घ्यायची। आपण समईला पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। हे पहा, वरी काही ठेवलेले आहेत दिवे। आता आपण खाली पण ठेवून घेऊ। जसे तुमचे दिवे बसतात त्याच्यानुसार तुम्ही मांडणी करून घ्या। दिवे खाली प्रत्येक तांदळाचं आसन करून घ्या। फुलं वाहून घ्यायची आहेत। मी देवापाशी एक दिवा लावलेला आहे। त्याच्यासाठी सर्व दिवे आधी लावून घेतले नाहीत। तर चला मग आता आपण सर्व दिवे लावून घेऊत, कारण की देवपूजा करताना हे पाक कोणचा तर एक दिवा चालू पाहिजे। पहिल्यांदा आपण दिवाच लावून घेत असतो प्रत्येक पूजेच्या वेळेस। तर एक दिवा मी लावून घेतलेला आहे। आता आपण हे दिवे सर्व लावून घेऊ। हे पहा, मस्तपैकी अशी आपली आरती वगैरे सगळं झालेलं आहे। असे कणकीचे दिवे तुम्ही 5 करा, 7 करा किंवा 11 करा, तुमच्या इच्छेनुसार। अशी आपण दिव्यांची सर्व पूजा करून घेतलेली आहे।
तुम्हाला कशी वाटली दीप अमावस्याची पूजा, कशी नाही यूट्यूब फॅमिली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते सुद्धा सांगा. तुम्हाला आज दीप अमावस्याची पूजा कशी वाटली. तुम्हाला काल व्हिडिओ शेतामधला टाकला होता, ते व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते सुद्धा सांगा. आता आजची आपली किती मस्तपैकी अशी पूजा झालेली आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला कशाच्यानुसार व्हिडिओ बनवायचे ते सुद्धा मला सांगत जा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.